बातमी पुण्याची आहे। पुणे ब्लड सॅम्पल प्रकरणी आता कारवाई करण्यात आलेली आहे। ससूनमधील 3 जणांना निलंबित करण्यात आलंय। डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हरणोळ यांना निलंबित करण्यात आलेले आहे। वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अहवालात संबंधित अधिकाऱ्यांनी गंभीर आरोप केले स्वरूपाचे कृत्य केल्याचं नमूद झालेलं आहे। अधिकाऱ्यांनी गंभीर स्वरूपाचं कृत्य केल्याचं आता नमूद करण्यात आलंय। SIT प्रमुख डॉक्टर पल्लवी सापळे यांनी आयुक्त राजीव निवातकर यांना अहवाल सादर केलेला आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते पुण्याला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, अहवाल सादर करण्यात आला 24 तासानंतर लगेचच आणि या सगळ्या प्रकरणी आता ससूनमधल्या 3 जणांना निलंबित करण्यात आलेले आहे। नक्कीच अतिशय महत्त्वाची ही घडामोड आहे, कारण की आतापर्यंत पोलीस कारवाई झालेली होती, पण वैद्यकीय शिक्षण विभागाने सुद्धा आता याबाबतची कडक भूमिका घेत या 3 जणांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। जे पुण्यामध्ये अपघात झालेला होता त्या अपघातामधला जो अल्पवयीन मुलगा आहे याच्या ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार करण्याचा प्रकार जो आहे तो डॉक्टर अजय तावरे, श्रीहरी हरणोळ आणि जो शिपाई होता अतुल घटकांबळे यांनी मिळून केलेला होता आणि त्यानंतर ही कारवाई आता वैद्यकीय शिक्षण विभागाकडून करण्यात आलेली आहे। खरं तर 3 सदस्यांची जी समिती नेमण्यात आलेली होती आणि या समितीच्या अध्यक्षा पल्लवी सापळे यांनी काल संपूर्ण ससून रुग्णालय आणि पोलीस आयुक्तालयात जाऊन या संपूर्ण घटनेची माहिती आणि तपासणी सुद्धा केलेली होती आणि त्यानंतरचा जो अहवाल होता त्या अहवालामध्ये या तिघांनीही गंभीर स्वरूपाच्या चुका केलेल्या आहेत असं निदर्शनास आलेलं होतं आणि तो अहवाल आज सकाळी नितीन आवातकर जे आहेत त्यांच्याकडे पाठवण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता ही कारवाई आहे ती सुरू केलेली आहे आणि या तिघांचंही निलंबन आता या ससून रुग्णालयातनं करण्यात आलेलं आहे। अतिशय महत्त्वाची ही घडामोड आहे। एकीकडे हे तिघही अटकेमध्ये आहेत तर दुसरीकडे आता त्यांच्या नोकरीवरती सुद्धा अगाधा आलेली आहे आणि जे कृत्य त्यांनी केलेलं आहे ते अतिशय गंभीर स्वरूपाचं आहे असं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आलेली आहे। अमोल, धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।